कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? सर माझं लग्न 2014 मध्ये झालेलं आहे हां. आणि आता माझ्या लग्नाला 9 वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि आमचं लव्ह विथ अरेंज मॅरेज आहे. लव्ह असं आहे की माझे सासरे बँक मॅनेजर होते आणि माझे मोठे वडील आहेत ते सुद्धा बँक मॅनेजर होते आणि माझ्या मोठ्या वडिलांचं सासऱ्यांच्या घरी जाणं आणि राहणं होतं. त्या दरम्यान माझे भासरे आणि माझ्या मिस्टरांचा लग्नाचा विचार सुरू होता. तेव्हा माझ्या मोठ्या वडिलांनी सांगितलं की आमच्याकडे आता एक माझ्या लहान भावाची आणि एक मोठ्या भावाची 2 अशा मुली आहे. एक पोलीस खात्यात आहे आणि एक मेडिकलला आहे. माझ्या मिस्टरांना नोकरीवाली मुलगी पाहिजे होती. त्यांना झोपू दिलं आणि त्यांच्या मोबाईलमधला माझा नंबर काढून मला फोन केला. फक्त एकदाच फोन करायचे, 8 दिवस तो नंबर बंद राहायचा आणि त्या नंबरचा शोध मी सारखा घेत राहायचे, मला कोण फोन करत आहे. त्या मोबाईलचं लोकेशन काढायचे आणि ते लोकेशन भलतीकडेच यायचं, कधी नागपूरचं कधी भंडारा. 8 दिवस माझ्या ह्याच्यात गेले का परत 8 दिवसांनी एक फोन यायचा. 2-3 मिनिट बोलायचे, तुझं जेवण झालं का, तू काय करत आहे. आणि 1 महिन्याच्या नंतर हे असं 1 महिना चाललं आणि 1 महिन्याच्या नंतर जेव्हा मला म्हणजे एकदम राग आला आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं की माझ्या पोलिसी भाषेमध्ये त्यांना लोकांच्या मंगलाष्टका पडतात सुरुवातीला. नंतर ते मला म्हटले की तू शांत राहा, आता मोठ्या वडिलांकडे कार्यक्रम आहे, तिथे मी येणारच आहे आणि तुला मी पाहणार आहे असं त्यांनी सांगितलं मला. आणि तेव्हा लक्षात आलं की हे कुठले तरी आपलेच ओळखीतले आहे. आणि मग मोठ्या वडिलांकडे माझ्या दादाच्या मुलीचा बड्डेचा कार्यक्रम होता. तेव्हा त्या कार्यक्रमात माझे धीर आलेत पाहायला. त्यांनी मला पाहिलं आणि मिस्टरांना सांगितलं की ही योग्य आहे. पण तुम्हाला त्यावेळेला सकाळी ज्या व्यक्तीला आपण बडबडलेले आहोत किंवा 2 दिवसापूर्वी बोललेले आहोत, ती व्यक्ती जेव्हा समोर पहिल्यांदा आली, ती व्यक्ती समोर आलीच नाही. जेव्हा डायरेक्ट मला पाहायला आले, मला तर त्यांनी फक्त फोटोमध्येच बघितलं होतं आणि पाहायला आले आणि डायरेक्ट आमची एंगेजमेंट झाली. पाहायला आले तेव्हा तो इन्सिडन्स आठवत होता? आठवतं सर, आठवतं. त्यांनाही आतापर्यंत आठवत असेल 9 वर्ष, कानात रिंग वाजत असेल. आपलं कसं काय? सर लव्ह मॅरेजच आहे आणि 17 वर्ष झाले लग्नाला. 17 वर्ष. तर तेव्हा पोलीसमध्ये होता तुम्ही? पोलीसमध्ये 6 वर्ष झाले होते सर नोकरीला. आणि मग कसं तुम्हाला वेळ मिळाला हे प्रेम वगैरे नाही सर, प्रेम नाही ना सर, सॉरी. ऐकतायत तुम्ही? त्याच बोलल्या ना, लव्ह मॅरेज. हे आज खरं बाहेर आलेलं आहे, लक्षात ठेवा. लव्ह आहे आणि मग अरेंज झालेलं आहे. आता अरेंज सांगणार त्या. आम्हाला बोला. एक काका यायचे म्हणजे नागपूरमध्ये फेमस आहे, ते आमच्याकडे पण यायचे घ्यायला म्हणजे विकायला आणि तिकडे पण जायचे. मला मी 10 दिवसांनी म्हणायचे अगं तिकडे वाकेकरचा मुलगा आहे आणि त्यांना सांगायचे की तिकडे लोखंडेची मुलगी आहे. आणि ते कायच आणि हाच म्हणजे हेच मला बघायला आले. पण आम्ही दोघांनाही बघितलं नव्हतं, पण माझं अरेंज मॅरेज आहे. अरेंज केलेलं मॅरेज आहे. एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर एखादा आला साक्षीदार आणि त्याने अशा पद्धतीची साक्ष दिली तर तुम्ही सोडाल त्याला? हिची पराठी खायची आता आम्हाला. आणि अशा तऱ्हेने प्रेम झालं, हो ना? नाही सर, अरे अजून नाही झालं प्रेम? सर 2 मुली आहेत मला. एरवी प्रचंड ताण तणावात असणाऱ्या या माऊली किती मोकळेपणाने हसतात बघितलं. हा आनंद जास्त महत्वाचा आहे. नमस्कार. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 13 वर्ष झाले. 13 वर्ष. तुमचं कसं झालं? अरेंज मॅरेज. म्हणजे वर्धेलाच बहिणीच्या थ्रू झालेलं. नमस्कार. माझं नाव सारिका मनोज काळसरपे. सासरचं काळ सरपे. काळसरपे ब्लॅक माहेरचं सारिका गजानराव मिसर. माझं पण लग्न लव्ह मॅरेज. पण तुम्ही पोलीसमध्ये असताना झालं की आधीच झालं? माझं पोलीसमध्ये असताना आधीचं प्रेम होतं आणि त्याच्यानंतरचं लग्न आहे. ही लग्नाची साक्षीदार आहे. तिच्या लग्नाला मी होती. आणि सगळ्या चोरींमध्ये पण. म्हणजे प्रेमाची चोरी. पण मला सांगा, मग तुमचं लव्ह मॅरेज दोन्ही घरांनी मान्यता दिली? खूप पापड बेलावे लागले आणि मग कुठे काहीतरी जमलं. पण आता दोन्ही अगदी कुटुंबाकडे मस्त. आणि आज माझं सासर आणि माहेर सगळं एकवटून आहे. दोघांचंही एकामेकाशिवाय पान हलत नाही. सासरच्यांचं पण माहेरच्यांना घेतल्याशिवाय आणि माहेरच्यांचं पण सासरच्यांना घेतल्याशिवाय. आणि मिस्टरांचं? मिस्टर पण पोलीस आहे. ते कुठल्या पोलीस स्टेशनला आहे? मी हुडकेश्वरला आहे आणि ते सक्करदरा पोलीस स्टेशनला आहे. बरोबर. मग तुम्हाला वेळ मिळत असेल ना दोघांना? हा, वेळ मिळतो, काढावा लागतो स्वतःसाठी, मुलांसाठी आणि फॅमिलीचा सपोर्ट फार महत्त्वाचा असतो.
आमच्या अशा दोघही जण जॉबवरती असल्यावरती पण मग तुम्ही जेव्हा उशिरा येता घरी त्यावेळेला कुकर वगैरे मिस्टर लावून ठेवतात. हो करतात. सर्वांचेच करतात हो. सगळ्यांची जॉईंट फॅमिली आमची ड्युटी वाढत जॉईंट फॅमिली माझ्या मिस्टरांना फक्त चहा आणि बिस्किटच येतं. ते लव्ह मॅरेज मुळे. तुमच्यात अबोला झालाय कधी कोणा दोघी तुमच्या? झालाय एकदा मी सोडून निघून गेली ती ऑफिसला. तुम्ही ही मला सोडून मला म्हणते मी येते का जया 5 मिनिटात मी उभीच आहे रस्त्यावर चालली ऑफिसला पोहोचून गेली. का असं केलं तुम्ही? मी घाय विसरून गेली होती. मग त्याच्यावरून तुम्ही काय अबोला पकडला सर होता? 15 वर्षात मला कोणी एवढं बोललं नसेल तेवढं तर सरांनी मला बोलले होते. उशीर झाला आणि पण मग मी तुमचा अबोला नाही सुरू झाला. अबोला म्हणजे 2 दिवस ठेवला. म्हटलं जाऊ देच माझीच कविता आहे काय अबोला करायचं आहे. आम्हाला रोज भेटा होते ना त्याच्यामुळे काम पडतं अजून एकमेकांशी. अजून कोणा अजून आमच्या दोघीच झालंय तुमच्या ह्या common आहेत. 21 ते 25 जानेवारी नेपाळला पोखरायचे आमचे टुर्नामेंट होतं. मास्टर गेम्सचे 30+40+चे इंटरनॅशनल चॅम्पियनशिप होती आणि आम्ही आता गोल्ड घेतलं तिथे सर. आणि त्या दरम्यान सर आमचं कसं खेळाबाबत जे 7 प्लेयर आहेत त्यात आम्ही कॉर्नर कोण घ्यायचं काय घ्यायचं त्याबाबत आमचं थोडंसं झगडा झाला होता. तिने मला कॉर्नर नाही खेळू दिला सर. तुम्हाला म्हणून त्यानं जाम कॉर्नर केलं तुम्ही आज. म्हणून ती आज मध्ये बसली. आम्ही रूममेट पण होतो तिथे. आमच्यामध्ये होतो कधी कधी अबोला. मला काही गुपित सांगायचं असलं की मी तिला सांगते आणि तिच्यापासून ते इकडनं पूर्ण माझ्यापर्यंत येते सर. माझ्यापर्यंत येते ते काय काय सिक्रेसी ठेवता तुम्ही? बरं अजून खाना घ्यायचा असेल तर. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते वनमाला, लक्ष देऊ नाही का सारे. नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरोबाला तर नेहमी अहोच म्हणायचं, साध्या वरण भातावर साजूक तूप घ्यायचं, जगदीश रावांची परमिशन घेऊनच शेवटी होम मिनिस्टरला यायचं. अरे वा तुमचं काय? माहेरून निघताना उचलत नाही पाय, नितेश राव म्हणतात उचल तुझा पाय, घरी आहे 24 तास वायफाय. इंग्रजीत पतंगला म्हणतात काही, दिनेशराव आले फुल होऊन टाईट. कळली यांची घरी का होते फाईट. घ्या हा घ्या हा. होम मिनिस्टरमध्ये मिळतोच नेहमी महाराष्ट्रातल्या वहिनींना मान, मी सहभागी झाली त्यात मैत्रिणींसोबत घेण्यासाठी मान. आई मी प्रार्थना गौरांगीची, पत्नी मी विनोद रावांची, सून मी वाकेकर घराण्याची आणि लेक मी लोखंडे घराण्याची. अहो भाऊजी मला काय घाई कशाची उखाणा घ्यायची, मी तर आहे पोलीस महाराष्ट्राची. अरे वा सोन्याच्या ताटात गडी साखरेची वाटी, पंकजरावाचं नाव घेते जन्मभरासाठी. हिरव्यागार पर्णछायेत शोभून दिसते जाई, होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी मनोजरावांचं नाव घेते शर्वरी आणि श्रेयची आई. अरे वा. क्षमा मागायची असेल तर तुम्ही कुणाची मागाल? ही माझ्या शेजाऱ्यांची मागेल. सर माझ्या बोलण्यात ना त्यांना कधी काही वाईट वाटलं असेल तर मी त्यांची क्षमा मागेल, मनातून क्षमा मागेल, कारण की त्यांच्यामुळेच माझं घर माझी मुलं आज खूप म्हणजे प्रोटेक्टेड आहे, म्हणून मला त्यांची क्षमा मागायची वाटते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.